नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या बुक क्लबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वाचतो आहोत छानसं पुस्तक. ते म्हणजे द हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल विच इज रिटन बाय स्टीफन कोवे. मराठीत त्याला कवी असं साधारण म्हणतात इंटरप्रिटेशनच्या याच्यामध्ये. तर खूप छानसं पुस्तक लिहिलंय. त्याच्यामधला आता तिसरा चॅप्टर आपण बघतोय. आपले जवळजवळ 2 चॅप्टर कव्हर झालेत. आता हा तिसरा चॅप्टर आपण घेतलाय करायला. आणि एक सेकंड सेटिंग करतो. येस. तुम्हाला मागची स्क्रीनही दिसत असेल आणि मीही दिसत असेल. ओके. तर याच्यामध्ये ना हा जो चॅप्टर आहे हा खरंच खूप उंचीवर नेणारा आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्याला हे माहित नसतं की आपल्याकडनं काय चुका होत आहेत वेळेच्या बाबतीमध्ये. तर हा शक्यतो टाइम मॅनेजमेंटचा आहे. तुमच्यापैकी काहींनी ईट दॅट फ्रॉग रिटन बाय ब्रेन ट्रेसी हे पुस्तक वाचलं असेल. मी वाचलंय. ते 2021लाच वाचलं होतं. तर ब्रेन ट्रेसी काय म्हणतो ईट दॅट फ्रॉग याच्यामध्ये. मग ती आधी पार्श्वभूमी सांगतो, मग तुम्हाला हा चॅप्टर समजायला अजून सोपं पडेल. तर ब्रेन ट्रेसीने असं सांगितलं की ईट दॅट फ्रॉग म्हणजे जर तुम्हाला समजा असं सांगितलं की तुम्हाला दिवसभरामध्ये एक फ्रॉग खायचा आहे, म्हणजे एक बेडूक खायचा आहे आणि तो तुम्हाला खावाच लागणार आहे. ओके. तर मग तुम्ही तो बेडूक केव्हा खाल? आता मग आपल्याला लगेच किळस येईल की अरे हे ते पण ते करायचंच आहे ना टास्क. मग ब्रेन ट्रेसी असं म्हणतो की मग तुम्हाला ते काम करायचंच आहे, म्हणजे तुम्हाला ते खायचंच आहे. मग त्याचा दिवसभर विचार करण्यापेक्षा तुम्हाला ते करायचंच आहेत ना, तर मग पहिले आधीच ते खाऊन टाका. म्हणजे तो बेडूक आधीच खाऊन टाका, म्हणजे दिवसभर तुम्ही मोकळे. तसंच एखादं अवघड काम जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असेल, करायचं असेल, तर आपण ते प्रोक्रॅस्टिनेट करत जातो. आज नाही उद्या करू किंवा आता ही सकाळच झाली, अरे मी मॅथ मॅथ मला कठीण जाते, मी दुपारी करेल. दुपार झाली, अरे संध्याकाळी वेळ, मी संध्याकाळी बसेल. संध्याकाळ झाली की अरे मी जेवण झाल्यानंतर बसेल. आणि जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर बसतो तेव्हा इतके थकलेलो असतो की लगेच म्हणतो आता उद्या सकाळी करू. मग सकाळचा गजर आपण लावतो आणि ते होतच नाही. म्हणजे वी डू अ प्रोक्रॅस्टिनेशन. मग इथे ब्रेन ट्रेसी असं म्हणतो की जे महत्वाचं काम असेल, मग महत्वाचं काम कसं ओळखायचं? तर ते काम ज्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते. म्हणजे द द टास्क विच गिव्ह अ डायरेक्शन टू माय लाईफ. त्याच्यामुळे माझी लाईफ बदलू शकते आणि ते खूप महत्वाचं आहे. असं काम तुम्ही पहिल्या 90 मिनिटात करा. म्हणजे जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल, तर पहिल्या झोपेतून उठल्यानंतर अ, पहिल्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला ते काम करायचंय. ओके. तर असं ब्रेन ट्रेसीने आपल्याला त्या छान पुस्तकामध्ये सांगितलं, ईट दॅट फ्रॉग. तर हाच धागा धरून आता आपण पुढे हा चॅप्टर बघतोय. जो अजून छान पद्धतीने छान पद्धतीने त्याने क्वाड्रंट देऊन आपल्याला एक्सप्लेन केलाय. पुट फर्स्ट थिंग फर्स्ट याचं नाव असं आहे की पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय पुट फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आधीच करा. ओके. त्याला तुम्ही जास्त वेळ घालवू नका किंवा आपण त्या अवॉइडही करू नका. थिंग्स विच मॅटर मोस्ट ज्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत मस्ट नेव्हर बी ॲट द मर्सी. म्हणजे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग त्यांना मर्सी मर्सी म्हणजे यार आपण त्याला रिक्वेस्ट करायची गरज नाही पडली पाहिजे. ऑफ द थिंग्स विच मॅटर लिस्ट म्हणजे एक एक गोष्ट अशी की समजा मला रील्स बघायचे आणि एक असं आहे की मला अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? अभ्यास करायची. पण ती रील्समुळे आपण इतके अट्रॅक्ट झालेलो असतो की आपल्याला इनडायरेक्टली त्या अभ्यासाला रिक्वेस्ट करावी लागते. अरे बाबा उद्या परीक्षा आहे. आता तरी माझा अभ्यास कर, की जेणेकरून तू उद्या पेपर लिहू शकेल. म्हणजे त्या अभ्यासाला म्हणजे दया दाखवावी लागली, की अभ्यासाला थोडंसं एकदम झुकावं लागलं, की "अरे तू आता माझ्याकडे ये अभ्यास कर, कारण आता उद्या परीक्षा आहे." म्हणजे लीस्ट प्रायोरिटी काय होती? रील्स बघणे आणि मोस्ट प्रायोरिटी काय होती? अभ्यास करणे. पण आपण ती बघितली नाही. तर हा एक जनरल त्यांनी एक स्टार्टिंग आपल्याला दिलाय. आता हे शेजारी तुम्हाला याच्यामध्ये जो गोल दिसतोय ना, तो फक्त एक-एक चॅप्टर कसं आपण कव्हर करतोय ते त्यांनी सांगितलंय, की आता आपण अ, पहिलं हॅबिट 1 बी प्रोएक्टिव्ह झालं. हॅबिट 2 बिगिन विथ दी एंड इन माइंड म्हणजे एक व्हिजन आपण एस्टॅब्लिश केलं, की मला हे का करायचंय? प्रोएक्टिव्ह व्हायचंय, पण कशासाठी? एका व्हिजनसाठी व्हायचंय. आणि मग हे व्हिजनसाठी झाल्यानंतर पहिलं काय करायचंय? द पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. तर इथून आपण सुरुवात करतोय. तर आता बघा, याच्यामध्ये त्यांनी ना खूप छान सांगितलंय. आता त्यातलं मी अजून थोडं डिटेलमध्ये आता हळू पण एका स्टेपमध्ये चाललोय. व्हॉट इज हॅबिट 3? द फिजिकल क्रिएशन. आता इथे जसं मी तुम्हाला प्रोएक्टिव्ह सांगितलं, बिगिनिंग इन द एंड इन माइंड म्हणजे ते एक व्हिजन सांगितलं. तसं हॅबिट 3 मध्ये पुट फर्स्ट थिंग फर्स्ट मध्ये ते सांगताय, मॅनेज फ्रॉम द लेफ्ट, लीड फ्रॉम द राईट. कोवे. म्हणजे मॅनेज फ्रॉम द लेफ्ट अँड लीड फ्रॉम द राईट याचा अर्थ अजून तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगू. त्याच्या आधी अ, याच्यामध्ये
त्यांनी सांगितलं की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जेव्हा कळायचं असतं किंवा समजून घ्यायचं असतं, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे की तुम्हाला ज्या गोष्टीचा कंटाळा येतो काम करायचा, ओके, तो कंटाळा मोठ्या माणसांना पण आलेला असतो. पण तरी पण ते न कंटाळता ते काम करतात. ओके, आणि म्हणूनच ते मोठे होतात. आणि इंग्लिशमध्ये वाचून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल, मी मराठीत ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला माहिती आहे, अरे हे बोरिंग काम आहे यार, मला हे नाही करायचं. पण सेम बोरिंग काम मोठ्या माणसांनाही बोरिंगच वाटत असतं, की अरे हे खरंच बोरिंग आहे. पण तरीही ते करतात. ओके, ते त्यांच्या फिलिंग्सच्याही वरचढ निघून जातात. त्यांच्या मनावर ते दगड ठेवतात आणि ते काम करतात आणि ते काम करून पुढे निघून जातात. आणि त्या कामाचं जास्त ते बर्डन घेत नाही. ओके, आणि त्यांना ते करायला आवडतं का नाही आवडत, पण तरीही ते करतात. बघा काय छान लिहिलंय. सक्सेसफुल पीपल हॅव द हॅबिट ऑफ डुईंग थिंग्स फेल्युअर डोंट लाईक टू डू. अयशस्वी माणसाला ज्या गोष्टी करायला आवडत नाही त्या गोष्टी यशस्वी माणसं करतात. दे डोंट लाईक डुईंग देम आयदर. त्यांनाही ते करायला आवडत नसतात ऍक्च्युली. बट देअर डिसलाइकिंग इज सबऑर्डिनेट टू द स्ट्रेंथ ऑफ देअर पर्पज. मात्र त्यांचा हेतू इतका विशाल असतो की त्याच्यामधला आलेला कंटाळा सुद्धा ते खाऊन टाकतात. आलेलं नैराश्य सुद्धा खाऊन टाकतात. नको असलेल्या गोष्टी सुद्धा त्या बाजूला करून टाकतात आणि त्या त्यांच्या मोठ्या पर्पजसाठी त्या गोष्टी ते करतात. मग ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर नंबर 3 मध्ये आपल्याला आता अजून डिटेलमध्ये शिकायचे. मग यासाठी आपण आपल्या वॉलपेपरला, व्हिजन बोर्डला लक्षात लिहून ठेवायचं. हे वाक्य खूप छान आहे की मोठी माणसं तेव्हाच होतात की ज्यांना ती गोष्ट जी करायची नसते ती सुद्धा ती करतात. म्हणजे जी इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट सुद्धा ते न थकता, न प्रोक्रॅस्टिनेट करता करतात. आता इथे सगळं मी डिटेल सांगून देईल म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आता सगळं समजायला. कारण मला आधी पूर्ण हा चार्ट नसल्या म्हणजे चार्ट जर आधी सांगितला तर तुम्हाला त्यातलं मर्म नसतं कळलं, म्हणून मी थोडं कमी बोलत होतो. आता मी फुल पूर्ण या चॅप्टर विषयी बोलतो. अरे बघा किती एका छान क्वाड्रंट मध्ये त्यांनी उत्तर दिलंय. आणि हा क्वाड्रंट मी माझ्या एमबीए ला असताना म्हणजे पीएचडी चालू असताना मी एमबीए पण केलंय. त्याच्यामध्ये मी हे शिकलो होतो. आणि हा बऱ्यापैकी आमचं एक एक दीड तासाचं डिस्कशन याच्यावर झालं होतं. तर ह्या क्वाड्रंटमध्ये ना म्हणजे हा स्टीफन यांचा नाही ऍक्च्युली, हा वेगळ्या सायंटिस्टचा आहे, पण स्टीफन यांनी इथे कोट केलाय. तर स्टीफन कोबी असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये 4 क्वाड्रंट आपण लक्षात घ्यावे, की आपल्या क्वाड्रंट किंवा आपल्या आयुष्यामध्ये 4 क्वाड्रंट असतात, म्हणजे 4 भाग असतात. पहिला भाग असा असतो की इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मला एखादं काम इम्पॉर्टंट आहे आणि ते अर्जंट पण आहे. ओके, म्हणजे पहिला क्वाड्रंट असा झाला की इम्पॉर्टंट अँड अर्जंट. दुसरा क्वाड्रंट असा आहे की इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. म्हणजे काय की इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाहीये. तिसरा क्वाड्रंट आहे नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. म्हणजे अजिबात इम्पॉर्टंट नाहीये मला, पण अर्जंट तर आहे बाबा. आणि चौथा क्वाड्रंट आहे की नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. बघा या 4 क्वाड्रंटचा जर तुम्ही विचार केला ना, तर तुम्हाला आत्ता 10 मिनिटात कळून जाईल तुमचा टाइम जास्त कशात जातो. आय एम रिपीटिंग. द फर्स्ट क्वाड्रंट इज इम्पॉर्टंट अँड अर्जंट. सेकंड क्वाड्रंट इज इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. Third quadrant is not important but urgent. And the fourth quadrant is not important and not urgent. ओके, आता तुम्ही मला सर हे कळलं पण काय कन्फ्युजन होतंय, तर एखादं उदाहरण द्या. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी काम करताय. ओके, आणि तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे बॉसनी, की तुम्हाला सांगितलं अरे हे काम आता झालंच पाहिजे. ओके, आणि दुपारी 2-1 ला तुमचं जेवायचा टाइम आहे. आणि जेवायचं आहे तुम्हाला 1 वाजता, पण तुम्हाला माहिती आहे डेडलाईन माझी 4 वाजेची आणि माझं काम खूप राहिलंय. ओके, मग हे काम मला आता करूनच द्यायचं कारण डेडलाईन मध्ये मी फसलोय. मग हे काम काय झालं, तुमचं इम्पॉर्टंट पण आहे आणि अर्जंट पण आहे, कारण मला 4च्या हे करायचंय. म्हणजे तुम्ही नाही म्हणू शकत नाही, यू हॅव टू डू दॅट. मग तुम्ही ते जेवण पण बाजूला स्किप करता आणि ते काम बरोबर काम करायला लागतात. ओके, हा हे एक उदाहरण. हे कशाचं उदाहरण आहे, इम्पॉर्टंट आहे अर्जंट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येच काम करताय आणि काम करता करता तुमच्या छातीमध्ये दुखायला लागलं. ओके, किंवा तुम्हाला बरं वाटत नाही असं, तर पण मी छातीत दुखायला लागलं असं का म्हणतोय, की ते तुम्हाला अर्जन्सी कळेल म्हणून. की समजा ऑफिसमध्ये आणि छातीत तुम्हाला दुखायला लागली. मग काय झालं की तुम्हाला कळलं अरे मला कसं तरी होतंय, घाम पण फुटलाय, आय नीड टू गो होम ऑर आयदर गो होम ऑर हॉस्पिटल. मग तुम्ही काय केलं, अरे हे इम्पॉर्टंट पण अर्जंट पण आहे कारण मला हेल्थ इश्यू आहे. आणि हेल्थ इश्यू म्हटलं मला डॉक्टरकडे जायला पाहिजे. मग तुम्ही सगळे कामं बाजूला ठेवले कारण तुमचं हेल्थ इम्पॉर्टंट होतं आणि ते अर्जंट पण होतं आणि मग तुम्ही डॉक्टरकडे गेला. दिस इज अ
एक्झाम्पल ऑफ फर्स्ट क्वाड्रंट. ओके, मग या ठिकाणी आपण अर्जंट कामं करतो जे इम्पॉर्टंट असतात. मला एखादी ट्रेन पकडायची, लोकल पकडायची. ओके, मला 9 वाजेचीच लोकल पकडायची. ते अर्जंट पण आणि इम्पॉर्टंट पण आहे, कारण त्याच्यावरून माझ्या पुढच्या ऑफिसचं टायमिंग पण ठरणार आहे. तर मी लेट होईल किंवा लेट पंच होईल. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मला आता इम्पॉर्टंट असल्यामुळे मी पळत पळत जाईल. दुसरा क्वाड्रंट काय सांगतो? तो असं सांगतो, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. मी रोज एक्सरसाइज केली पाहिजे. इम्पॉर्टंट आहे की नाही? इम्पॉर्टंट आहे. पण अर्जंट आहे का? नाही. मी नाही केली तर नाही केली. अजून मी म्हाताऱ्यानंतर होणार आहे. आजारी नंतर पडणार आहे. जरी पडलो तरी गोळ्या खाईल किंवा काही वाटलं तर मी थोडीशी ट्रीटमेंट घेईल. काय इम्पॉर्टंट म्हणजे अर्जंट नाहीये, पण इम्पॉर्टंट आहे. मी एक्सरसाइज केलीच पाहिजे. ओके. किंवा मी व्हिज्युअलायझेशनच म्हणतो, की मी मेडिटेशन केलं पाहिजे. दॅट्स गुड थिंग. इम्पॉर्टंटच आहे. आता हे तुम्ही म्हणाल, की "हां सर, इम्पॉर्टंटच आहे. सकाळी लवकर उठायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. व्यायाम करायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशन करायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. सेल्फ हेल्प बुक वाचायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. रात्रीची ही मीटिंग करायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. पण अर्जंट आहे का? समजा आज तुम्ही म्हटले, आज आम्हाला कंटाळा येतोय, आमच्या काहीतरी वेगळ्या प्रायोरिटीज आहे. तुमचं तुमचं रीडर्स आर लीडर्स बुक क्लब हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप छान आहे. पण आम्हाला अर्जंट नाहीये. आम्ही नंतर ऐकून घेऊ. ओके, किंवा आम्हाला नंतर करता येईल. आम्ही नंतर बघू किंवा नंतर कधीतरी करू. मग आपण त्याला अर्जंटमध्ये देत नाहीये. म्हणजे नॉट अर्जंट. हाच सेकंड क्वाड्रंट आहे. पण यापैकी हेल्थचं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लिंक होईल. हेल्थमध्ये कसं आहे, की तुम्हाला माहिती आहे रोज व्यायाम करायला पाहिजे, पण तुम्ही करत नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे, की तो इम्पॉर्टंट आहे व्यायाम करणं, पण अर्जंट नाहीये. हा दुसरा क्वाड्रंट आपला झाला. तिसरा क्वाड्रंट असं सांगतोय, की तिसरा भाग असं सांगतोय, की नॉट इम्पॉर्टंट अँड अर्जंट. बघा, नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. याच्यामध्ये असा भाग येतो, की नाही का, मी माझा शांतपणे रस्त्यावर चाललेलो आहे. ओके, आणि तेवढ्यात एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला. ओके, गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि लगेच तुम्हाला कळलं, अरे इथे ऍक्सिडेंट झालाय. तर त्या ऍक्सिडेंटला तुम्ही दुर्लक्ष करून पण जाऊ शकता. अं, करतो मी फोन मीटिंग मध्ये सेशन मध्ये बोलतो नंतर. एक एक सेशन मध्ये बोलतो नंतर. हो. सॉरी सॉरी फॉर दॅट. हा, तर मग त्या ऍक्सिडेंटला तुम्ही बाजूला म्हणजे तुम्ही न लक्ष देताही जाऊ शकता. पण आता गंमत अशी झाली, की ऍक्सिडेंट दुसऱ्याचा झालाय. दॅट इज नॉट नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. पण तुम्हाला मदतीला धावायला जायला लागतंय. म्हणजे काय झालं, ती दुसऱ्याची अर्जन्सी झाली आणि तुम्ही लगेच धावत धावत गेलात आणि अर्जंटली त्याला तुम्ही घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात. मग हा क्वाड्रंट काय होता, की नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. ओके, हे एक पॉझिटिव्ह उदाहरण मी सांगितलं, कारण तुम्ही फॉर अ गुड फेथ मदतीला जाताय. दॅट्स गुड थिंग. पण हाच क्वाड्रंट खूप महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? बरेच जण आता नीट समजून घ्या, माझ्या बाबतीत झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला डिटेल सांगतोय, की बऱ्याच वेळेस काय होतं, लोकांच्या प्रायोरिटीज असतात. आणि ते लोक काय करतात, लोक म्हणा, तुम्ही बॉस म्हणा, तुमचे कलिग्स म्हणा, तर ते काय करतात, की आपल्याकडे ती अर्जन्सीने घेऊन येतात, की अरे यार, जसं मनीचं उदाहरण सांगितलं. यार मला आहे ना, खूप महत्वाचं काम आहे, मला अर्जंटली ₹5,000 हवेत. तर मला देतोस का? मी तुला लगेच उद्या देऊन टाकतो. हे बघ, असं असं झालंय, अजून एक फोन चालू आहे, हॉस्पिटलला द्यायचे, की असं काहीतरी सांगतात. आणि ते आपल्याला इम्पॉर्टंट नसतात. आपल्याला इम्पॉर्टंट आपल्या गोष्टी असतात. पण आपण म्हणतो, अरे हा, याला काहीतरी अडचण आहे, मग आपण याचं अर्जंट आहे ना, मग त्याच्या अर्जंटसाठी, त्याच्या प्रायोरिटीसाठी आपण आपला वेळ देतो किंवा आपण पैसे देतो. त्याच पद्धतीने हा हा मोठा स्कॅम असं म्हणता येईल, की हा मोठी गोष्ट आहे ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये एकाचं काम असतं आणि तो ते अर्जंटली घेऊन येतो. तो म्हणतो, "अरे मला बॉसने सांगितलंच आहे, पटकन द्यायचं यार, मला मदत कर, मला येत नाही." मग आपण आपले कामं बाजूला करतो. ओके, आपले कामं बाजूला सारतो आणि त्याला मदत करतो. कारण त्याचं अर्जंट आहे म्हणून. आणि असं बऱ्याच वेळेस होतं ना, आपल्याला कळतच नाही, अरे लोकं आपल्याकडनं काम करून घेतात. ओके, आणि आपला वेळ जातोय, आपल्याला कळतच नाही. मी माझ्या बाबतीतलं उदाहरण सांगतो, पण मी कॉन्टेक्स्ट नाही सांगत, कारण हा रेकॉर्डिंग व्हिडिओ असतो. परत ते बाकीच्यांना वाईट वाटेल. पण XYZ ठिकाणी मी काम करत होतो आणि एका एका प्रोजेक्टवर काम करत असताना असं झालं, की आय वॉज डुईंग माय प्रोजेक्ट. ओके. ऑलमोस्ट इन अ गुड वे. पण त्यानंतर XYZ लोकांनी असं सांगितलं, की अजून एक प्रोजेक्ट आहे, की तो खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही करायला पाहिजे आणि यू हॅव दॅट कॅलिबर. आणि आय थॉट, की ठीक आहे, आपण करू शकतोय, आपल्या याच्यामध्ये आहे, आपण करूया. आय ऑलमोस्ट अबाउट 8 to 9 मंथ आय वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट, विच ऍक्च्युअली नॉट बिलॉंग्स टू मी.
आणि खूप छान त्याच्यावर काम केलं. पण ऍट द एंड असं झालं की, आता मी पूर्ण ते नाही सांगू शकत आहे, पण असं झालं की ते काम झाल्यानंतर, माझ्याकडनं काम पूर्ण झाल्यानंतर माझा वेळ त्याच्यामध्ये बराच गेला. ओके. आणि तसं ॲज सच मला काही फायदा नव्हता, की मला त्याच्यातनं काही फायदा आहे किंवा हे नाही. मी ॲज अ गुडविलमध्ये ते सगळं केलं. पण मग कधी-कधी असं मला वाटतं, की मी त्या वेळेमध्ये समजा त्यांना नाही म्हटलं असतं, की "धिस इज नॉट माय प्रायोरिटी." हा शब्द जर मी वापरला असता, की "धिस इज नॉट माय प्रायोरिटी. आय हॅव सर्टन अदर प्रायोरिटी इन माय लाईफ. आय वॉन्ट टू कंप्लीट धिस फर्स्ट अँड आफ्टर आय गेट द टाईम आय विल वर्क फॉर युअर प्रोजेक्ट." असं जर मी म्हटलं असतं, तर अजून माझा वेळ वाचला असता. पण आपल्याला हे कळतच नाही, की नाही कसं म्हणायला पाहिजे, की आता पुढे उदाहरणं दिलेत स्टीफन यांनी, की आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. तर हा क्वाड्रंट 3 खूप डेंजर आहे आणि तुम्ही जर नीट विचार केला तर असं होतं. ॲक्चुअली आपले रिलेशन चांगले असतात. भारतात तर हा प्रॉब्लेम खूप आहे. माझा मित्र अमेरिकेत असतो. तो मला हे सगळं सांगतो, की तो म्हणतो अमेरिकेमध्ये आम्ही, आता तो आम्हीच म्हणतो, की म्हणे अमेरिकेमध्ये आम्ही सेंटिमेंटल अजिबात नाही आहोत. आम्ही प्रॅक्टिकल आहोत. आम्हाला असं वाटलं की हे चुकतंय, आम्ही डायरेक्ट नाही म्हणतो. मला असं वाटतंय माझा टाईम जातोय, मी नाही म्हणतो. मला असं वाटतंय की हा माझा यूज करतोय, तर मी त्याला नाही म्हणतो. कुठेच सेंटिमेंटल्स नाहीये. इफ माझ्या वेळेमध्ये माझं सगळं होतंय, मला जर माझं काम झाल्यानंतर मला वेळ मिळतो, तर मी मदत करेल. पण तू म्हणशील की नाही आता हे काम सोडून मी तुला मदत करतो, अजिबात नाही. आमच्याकडे खूप प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी चालतात. पण आपल्यामध्ये कसं होतं, आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण खूप भावनिक आहोत, अँड दॅट्स गुड थिंग ऑल्सो. पण कुठेतरी एक लिमिट हवं. की काही ठिकाणी तर काय होतं, की जसं पाहुणे मंडळींच्या म्हणजे गावाकडे ते गोष्टी असतात, की अ, दुसऱ्याच्या कम्फर्टसाठी आपण खूप जास्त आपला वेळ देतो. आणि नंतर आपल्याला कळतं, अरे आपल्याला त्यातलं आउटपुट नाही मिळालं किंवा पुढच्यानी तेवढी कदर पण नाही ठेवली किंवा बाकीच्या गोष्टी त्यातला जे पाहिजे होतं तसं नाही झालं. तर ह्याही गोष्टी होतात. त्यामुळे नाही म्हणायला शिकता आलं पाहिजे. कारण हा जो भाग आहे, नॉट इम्पोर्टंट बट अर्जंट फॉर अदर्स, असा हा तिसरा क्वाड्रंट आहे. ओके. तरी तुमच्यापैकी सगळेच जण वाचक आहात, त्यामुळे मी काय सांगतोय तुम्हाला कळतंय किंवा तुमच्या प्रॅक्टिकल्स एक्झाम्पल मधून तुम्हाला हे कळत असेल. पुढचा क्वाड्रंट येऊया. तो त्याच्याही पेक्षा पुढचा भाग आहे. तो असा आहे, नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट तर नाही आहे आणि नॉट अर्जंट. मग करायचंच कशाला? तर मग हा आपण काय करतो? फॉर एंटरटेनमेंट. ओके. मग जसं टाइम वेस्टर असतात, प्लीझंट ऍक्टिव्हिटीज असतात किंवा काही फोन कॉल्स असतात, की चला अरे बोर होतंय, मित्राला फोन करू. मग आपण तासनतास बोलत बसतो. इम्पॉर्टंट तर नव्हतंच आणि अर्जंटही नव्हतं, बोलत बसलो. किंवा आजकालची आमची जी युवा पिढी आहे, ती फ्री फायर खेळतं. ओके, का खेळतं आय डोंट नो. पण त्यांना ते कसं आहे, एक तर नॉट इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट पण आहे. पण ते फ्री फायरमध्ये इतक्या प्लीझंट ऍक्टिव्हिटी चालू असतात, इतक्या चालू असतात. त्याच्यामध्ये तास, तास, 2 तास, 3 तास, 8 तासपर्यंत चालतात. आणि मी तास ऐकले त्याचे रिचार्ज पण असतात. आणि हे मुलं एकमेकाचे पैसे घेऊन रिचार्ज करतात. आणि ते खेळत बसतात. कितीतरी हा जो वेळ जातोय ना युवा पिढीचा, हा क्वाड्रंट 4 मध्ये जातोय. नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. ओके. तर हे 4 क्वाड्रंट आपल्याला एकदा समजले, तर तुम्हाला कळेल की अरे माझा वेळ जातो कुठे आहे. जसं क्वाड्रंट फर्स्टमध्ये आता यांनी जे उदाहरणं दिले मी ते तुम्हाला पटपट सांगतो. त्यांनी सांगितलंय जो भाग फर्स्ट असतो, क्वाड्रंट फर्स्ट, तो क्रायसिस सांगितलंय त्याला. ते असं म्हणतात की अर्जंट प्लस इम्पॉर्टंट, डेडलाईन्स, इमर्जन्सी, प्रेसिंग प्रॉब्लेम, फायर फायटिंग मोड, ड्रेन यू आउट. कुठे आग लागली तर आपल्याला ते इम्पॉर्टंट पण विझवणं आणि अर्जंट पण आहे. तसं फायर फायटरला ते दोन्ही विंडो महत्वाच्या आहे. तसं तो काम करतो. तसं आपल्यामध्ये ऑफिसची डेडलाईन आहे. तर आपल्याला त्यासाठी फास्ट काम करावं लागतं. ते इम्पॉर्टंट आणि अर्जंट क्वाड्रंटमध्ये जातं. सेकंडमध्ये क्वालिटी टाईम, नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. याच्यामध्ये आपण प्लॅनिंग करतो, रिलेशनशिप जपतो, हेल्थ जपतो, ग्रोथचा विचार करतो. त्याच्यामध्ये हार्ट ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा जर कुठला भाग असेल आणि जो आपण सगळ्यात जास्त हे करतो, अव्हॉइड करतो, तो म्हणजे क्वाड्रंट सेकंड. आणि स्टीफन कवी याच्यात सांगतं की आपण सेकंडकडेच जास्त बघितलं पाहिजे. ओके. कारण सेकंडमध्येच तुमचं ऍक्च्युअल मॅनेजमेंट होत असतं, ऍक्च्युअल प्लॅनिंग होत असतं. तिसरं म्हटलंय इल्युजन, नावच किती छान दिलंय. थर्ड क्वाड्रंट इल्युजनच आहे. अर्जंट नॉट इम्पॉर्टंट, इंटरप्शन, सम मीटिंग, बिझी वर्क, ऑदर्स प्रायोरिटी नॉट युअर्स. तुम्ही कधी बघितलंय का की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या बँकेच्या लाईनीत उभे आहेत आणि त्या मॅनेजरला अजिबात वेळ नाही किंवा तिथल्या माणसाला अजिबात वेळ नाहीये तुमच्याशी बोलायचा किंवा बाकीचं हे करायचं, आणि तो काहीच ऐकत नाहीये आणि तो त्याचं त्याचं काम करतोय, काहीतरी चालू आहे आणि तेवढ्यात एवढ्या याच्यामध्ये त्याला वेळच नाही आपल्याकडे बघण्याचा सुद्धा. तेवढ्यात एक फोन येतो. फोन आल्यानंतर हा सगळे कामं सोडून तो फोन उचलतो आणि लगेच बोलायला घेतो. म्हणजे द थिंग इज दॅट की तो फोन आला म्हणजे तो इम्पॉर्टंट होऊन गेला एकदम. म्हणजे तो इम्पॉर्टंट त्याला झाला. मग तो खरं क्वाड्रंट 4 मध्ये गेला की नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट.
ओके, मग तो त्यासाठी अर्जंट झाला. मग हे फोन इंटरप्शन्स पण क्वाड्रंट 3 मध्ये जाऊ शकतात. म्हणजे एक्झाम्पल देतो की असं होतं की अरे आपण समोर आहे, आपण मागतोय आपला त्याचा वेळ, त्याला वेळ नाही, पण फोन आला की फोन घ्यायला बरा वेळ आहे किंवा तो लगेच पिकअप करतोय, असंही होतं. नंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये सांगितलं की नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, त्या टाइम वेस्टर, इररिस्पॉन्सिबल लिव्हिंग. ओके, तर हे असे 4 क्वाड्रंट्स आहेत. त्याच्यापैकी दुसऱ्या क्वाड्रंट विषयी अजून थोडं बोलतो आणि नंतर मग स्टीफन कवी जसं आपल्याशी बोलतील किंवा सांगतील. अ, जर क्वाड्रंट 2 म्हटलं ना, तर आपण जो 5 AM क्लब राबवतोय ना, हा त्याच्यासाठीच आहे. म्हणजे तुम्हाला मी जसं आधी सांगितलं होतं की तुम्हाला हळूहळू उलगडत जाईल की 5 AM क्लबचं महत्व काय. तर 5 AM क्लबमध्ये आपण काय करतो, वी ऍक्च्युली वर्किंग ऑन इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. आता जर लोकांना म्हटलं ना, नाही उठलो 5 वाजता काय फरक पडतोय, मी 10 वाजता उठेल, 9 वाजता उठेल, काय फरक पडतोय. कारण ते 5 वाजता उठणं इम्पॉर्टंट आहे, पण अर्जंट नाहीये ना, मला लगेच इफेक्ट नाही जाणवत आहे. बट द थिंग इज दॅट की आपण जेव्हा 5 वाजता उठतो तेव्हा आपले प्लॅनिंग व्हायला लागतात. आपलं हेल्थ क्लिअर होते, आपलं माइंडसेट क्लिअर होतं, आपण मेडिटेशन करतो, सेल्फ हेल्प बुक वाचतो आणि अशा काही गोष्टी असतात की जे आपण स्किप करत असतो. आता फॉर एक्झाम्पल, माझं बाबतीत काय होतं की मी बऱ्याच फायनान्शियल गोष्टी अपडेट करण्यासाठी मला वेळच नसायचा आणि असं वाटायचं अरे हे करायला पाहिजे बरं का, याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालायला पाहिजे, निफ्टीवर पण बघायला पाहिजे, किंवा ट्रेडिंग काय चाललंय किंवा म्युच्युअल फंड्स काय आहेत किंवा मला बँकेचा पासवर्डच आठवत नाहीये किंवा माझे ह्या बँकेमध्ये पैसे पडलेले पण मला अजून रिकव्हरच करता येत नाहीये. अशी छोटे छोटे कामं जे मला वेळच भेटायचा नाही दिवसभरात, ते सकाळी 5ला उठल्यामुळे त्या त्या गोष्टी मी एकदम इझिली कव्हर होतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की मला सगळ्या गोष्टी टायमावर भेटतात. की लगेच काय हवंय का, पासवर्ड हवाय का, लगेच माझं सर्टन फोल्डर असतं, नोटबुक्स असतात, तर ते लगेच मला भेटतात. इव्हन मी सगळे जे उठतात त्यांना सांगतोय किंवा प्रत्येकाचा टाइम झोन वेगळा आहे. पण हा स्वतःचा जो 1 तास मला मिळतोय, विच इज नॉट अर्जंट, बट इट इज इम्पॉर्टंट. ओके, तर तसंच तुम्ही पण तुमच्या भागातला तो क्वाड्रंटवर जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. तरच तुम्हाला अजून क्वार्टर 1 वर अर्जन्सी करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे कसं, की मी इतकं छान प्लॅनिंग केलंय, की माझी परीक्षा आता 6 महिन्यानंतर आहे. मी रोज नोट्स काढतोय, शॉर्ट नोट्स काढतोय, रिव्हिजन देतोय, मी सगळं व्यवस्थित करतोय. मग ऐन टायमाला जेव्हा परीक्षेला मला परीक्षा इम्पॉर्टंट पण आहे आणि अर्जंट पण आहे. त्यावेळेस मला टेन्शनच येणार नाही, कारण मी सगळं करून बसलोय, की आता जाऊन फक्त पेपर लिहायचा आहे. ओके. मग क्वार्टर 2 वर मी खूप छान वर्क केलं, तर क्वार्टर 1 मला खूप सोपा जातो. ओके. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायला लागते. आणि हेच सिक्रेट जर तुम्ही बघितलं, तर हे मोठ्या लोकांचं आहे. आपण बऱ्याच वेळेस इव्हन इन्क्लुडिंग मी सुद्धा, मी मोठ्या लोकांना बऱ्याच वेळेस नावं ठेवायचो. जे श्रीमंत लोक असायचे किंवा जे आपल्याशी बोलायचे नाही. तर असं वाटायचं, "अरे हे काय जगतायत? हे माणसातच नाही, आपल्याशी बोलत नाही वगैरे." पण म्हणजे मी ज्या कॅटेगरीमधल्या लोकांशी बोलतोय, पण आवर्जून ती लोकं म्हणजे त्यांचा एक सर्टन टाईम ठरलेला असतो. त्या टाईमात ते मला फोन करायचे. म्हणजे जसं 18 तारखेला आमचे एक सर्टन नातेवाईक आहे. ते 18 तारीख असली, की त्यांचा फोन मला येतो किंवा मेसेज येतो आणि तो बरोबर 18 तारखेलाच येतो. तर मग हे जे वाचल्यानंतर मला कळलं, की अरे हे 18 तारखेलाच का करतात? तर त्यांनी त्यांचा एक असा टाईम दिलेला आहे, की मला सोशली पण टच राहायचंय. मग सोशली बरोबर ते मध्ये एंटरटेन नाही करणार. अजिबात एंटरटेन नाही करणार. पण 18 तारखेला आवर्जून फोन करून अर्धा तास बोलतील, की "काय चाललंय? बरं आहे का? हे ते का?" म्हणजे त्यांनी तो क्वाड्रंट ठरवलाय. पुढे स्टीफन यांनी खूप डिटेल लिहिलंय, पण मी शॉर्टकटमध्ये सांगतोय. मग तुम्हाला हे ठरवायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना जस्टिस द्यायचंय. मग हा क्वार्टर सेकंड तुमचा खूप छान तुम्ही हँडल केला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही सगळ्याच गोष्टी मॅनेज करताय. रिलेशनशिप तुमचे छान मॅनेज होत आहे. तुमचं हेल्थ छान मॅनेज होत आहे. प्लॅनिंग तुम्ही चांगलं चांगलं करताय आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या छान पद्धतीने मॅनेज होऊ शकतात. आता पुढे बघा, व्हॉट हॅपन व्हेन यू लिव्ह इन द रॉंग क्वाड्रंट. आता मी ऑलरेडी सांगून झालंय, तरी अजून याच्यात थोडंसं ऍड ऑन करताय. जर तुम्ही क्वाड्रंट 1 मध्ये जास्त राहत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल एन्व्हायर्नमेंटमध्ये राहत आहात. हे लगेच इथे सिद्ध होतं. म्हणजे तुम्ही असे काही विद्यार्थी लोकं बघितले असतील, काही कलीग्स बघितले असतील, ते नेहमी घोड्यावरच असतात. आपण असं म्हणतो, घोड्यावरच आहे हा सारखा, नेहमी अर्जंटमध्येच असतो." किंवा आपण असं म्हणतो, "अरे, हा नुसता टोप्याच फिरवतोय. इकडचं तिकडं, इकडचं तिकडं." कधी शांत बसतच नाहीये. हे झालं की ते, ते झालं की हे, नाहीतर ही समस्या झाली की ती समस्या. अरे, कधीतरी शांत हो. नाही, त्याचं काहीतरी चालूच असतं. का? कारण मग असे म्हणजे मी हे ऑब्झर्वेशन सांगतोय, मे बी रॉंग. तर असे लोक शक्यतो काय करत असतात माहिती आहे का, की क्वाड्रंट 2 मध्ये जास्त वेळ देत नसतात. जसं आज मी XYZ एका याच्याशी बोललो. मार्केटिंगचा माणूस होता. तर तो मार्केटिंगचा माणूस म्हणे, "मी सकाळी 9 वाजता जेवून निघतो" म्हणे.
आणि संध्याकाळी 8-8:30ला पोहोचतो. आणि पोहोचल्यानंतर सुद्धा म्हणे घरी मला परत ती कामं असतात ऑफिसची. म्हटलं मग तुम्ही फॅमिलीला केव्हा वेळ देतात? म्हणजे कुठे वेळ देतो, बायको आहे सांभाळून घेते म्हणे, चांगली भेटली, व्यवस्थित चाललंय. म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं मग तुम्ही तुमच्या हेल्थला केव्हा वेळ देतात? तर मी म्हटलं मी स्विमिंगला जातो, तुम्ही याल का? तर म्हणे हो मला यायला आवडेल म्हणे, पण मला असं कोणी सुचवलंच नाही म्हणे. हेल्थचं काय म्हणे, चाललंय चाललंय म्हणे, मला वेळच भेटत नाही. म्हटलं वॉकिंग वॉकिंग पण नाही म्हणे. द थिंग इज दॅट की असे काही माणसं आहेत, त्यांना कळतच नाही ते क्वाड्रंट वन मध्ये आहेत, की कंटिन्युअसली ते रॅट रेस सारखे पळताय पळताय पळताय. त्यांना माहितीच नाही अरे मी थोडं थांबलं पाहिजे. इव्हन आय एम वर्किंग फॉर माय सेल्फ और फॉर अदर्स ओनली. त्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या क्वाड्रंट म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करतोय का? माझं हेल्थ, रिलेशनशिप, माइंडसेट. ओके. हे खूप 3 गोष्टी महत्वाच्या. मन, बुद्धी, शरीर असं आपण त्याला म्हणतो. हे मी खरंच मॅनेज करतोय का? हे आपण विसरून जातो. तर मग जो क्वाड्रंट वन मध्ये काम करत असेल ना, तो व्यक्ती तुम्ही इझिली ओळखू शकता. तो ऑलवेज स्ट्रेसफुल. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय क्वाड्रंट थर्ड आणि फोर्थचा व्यक्ती हा इररिस्पॉन्सिबल लिव्हिंग आहे. इररिस्पॉन्सिबल लिव्हिंग म्हणजे काय? की टोटल इररिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे असते. फायर फ्रॉम द जॉब. अशा लोकांना जॉबवरून हकलल्या जातं किंवा त्यांना फायर केलं म्हणजे काढून टाकलं जातं. असे हे तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारचे लोक असतात. त्यानंतर डिपेंड ऑन ऑदर्स ऑर इन्स्टिट्यूशन्स फॉर बेसिक. हे खूप महत्वाचं आहे. मग क्वाड्रंट थर्ड आणि फोर मध्ये कोण जातं? म्हणजे ह्या थर्ड, समजा मी थर्ड मध्ये किंवा फोर मध्ये मी का असेल? तर पहिली गोष्ट बघा, आता आज क्वाड्रंट थर्ड मध्ये काय काम आहे? की नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. मग अर्जंट कोणाला आहे? दुसऱ्याला आहे. आणि मी तरी ते काम करतोय आणि त्याला तरी मी मदत करतोय. का मी मदत करतोय त्याला? कारण त्याचं कारण असं आहे की माझं पण काहीतरी अडलंय की मलाही त्याची मदत लागणार आहे. म्हणजे मी सुद्धा परिपूर्ण नाहीये आणि मला असं वाटतं की अरे हा हा माझा प्रोजेक्टला मदत करेल, मग माझ्यावर पण तसंच होईल, किंवा मला असं वाटतं की याच्यामुळे माझी पेमेंट वाढेल किंवा मग मला करावंच लागेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी पण त्याला नाही म्हणतच नाहीये. कारण मला माहिती आहे की याच्यावरच मी डिपेंड आहे. आता डिपेंड आहे म्हटल्यानंतर मी त्याच्यामध्ये वेळ घालणारच आहे. ओके. आणि मग त्याच्यामुळे माझी प्रगती कोणावर अवलंबून झाली? दुसऱ्यावर अवलंबून झाली. ओके. म्हणजे हा खूप डीप मुद्दा आहे. मी अजून याच्यावर अर्धा तास बोलू शकतो. पण माझ्या तुम्ही समजून घ्या की क्वाड्रंट थर्डचा व्यक्ती जो आहे ना, हा डिपेंडंट असतो. आणि क्वाड्रंट फोर्थचा व्यक्ती जो असतो, फोर्थ, नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट, तो तर सगळ्यात स्लगिश म्हणता येईल. स्लगिश म्हणजे आळशी असं म्हणता येईल, की त्यामुळे तो कधीच प्रगती नाही करू शकत. कारण तो असे कामं करतो की ज्याचा त्याच्या आयुष्यामध्ये काहीच फायदा होणार नाहीये. ओके. आणि तो डिपेंडंट म्हणण्यापेक्षा तो कम्फर्ट झोन मध्ये असं म्हणता येईल, की मग एक तर तो आई वडिलांच्या छत्राखाली असेल, किंवा खूपच मग काही करायची गरज नाही, भरपूर संपत्ती आहे. पण अशांनाही प्रॉब्लेम काय होतो? माझ्या समोर असे उदाहरण आहे की घरी इतकी संपत्ती आहे, ओके, की आता 4 करोडचा बंगला घेतलाय, लागली ती गाडी लगेच घेता येते, शिक्षण म्हणाल तिथे घेता येते. पण अशा लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की सगळ्या गोष्टी पायाखाली असल्यावर त्यांना हेल्थ इश्यूज सुरू होतो. म्हणजे डायबिटीस सुरू होतो, काहींचा हात फ्रॅक्चर होतो, काहींनाची ओबिसिटी वाढते, म्हणजे तब्येत वाढून जाते. काहींचं असं होतं की आहे, पण मग इच्छाच मरून जाते. मग घरात बसून फक्त टीव्ही बघतात. मग त्यांचं जे आरोग्य आहे ते खराब होऊन जातं. मग द थिंग इज दॅट क्वाड्रंट फोर तुम्ही किती श्रीमंत असला तरी चुकीचा आहे. यू नीड टू वर्क ऑन युअर हेल्थ. यू नीड टू फाइंड द न्यू रिसोर्सेस. यू नीड टू इन्व्हेस्ट युअर टाइम पॉझिटिव्हली. ओके. ऑर यू जस्ट गिव्ह द टाइम टू सोसायटी ऑल्सो. ओके. पण नुसतं क्वाड्रंट फोर मध्ये तुम्ही जगून चालणार नाही. ओके. मग तिथे तुम्हाला बॅलन्स लाईफच जगावं लागेल. म्हणजे तुम्ही कुठलाही श्रीमंत माणूस म्हटला तरी पण त्याला मॉर्निंग वॉकला जावंच लागतं, त्याला जिमला जावंच लागतं, त्याला योगा करावाच लागतो. कारण हेल्थ असं आहे की हेल्थ बॅलन्स तुम्हाला करावं लागतं, रिलेशन्स बॅलन्स तुम्हाला करावे लागतात. तर हे सगळे महत्वाचे क्वाड्रंट आहे आणि हे क्वाड्रंट टू त्याच्यावर सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल आहे. इफेक्टिव्ह पीपल स्ट्रिंग क्वाड्रंट वन बाय स्पेंडिंग मोर टाइम इन क्वाड्रंट टू सेकंड. म्हणजे मोठी लोक असतात ते क्वाड्रंट वनला छोटं छोटं करत जातात, की जास्त अर्जन्सी नकोय बाबा, आपल्या थोडी अर्जन्सी असेल ठीक आहे, मला मी हळूहळू कमी करत जाईल. आय विल स्टिच इन टाइम सेव्ह नाईन. मी पटपट कामं माझे ऑर्गनाईज करून ठेवेल जेणेकरून मला टाइमवर घाई होणार नाही. दे स्टे आउट ऑफ क्वाड्रंट थर्ड अँड फोर्थ. आणि ते तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट पासून दूर राहतात. आणि हेच सिक्रेट त्यांनी सांगितलंय मोठ्या लोकांचं, इफेक्टिव्ह लोकांचं. त्याच्यानंतर पुढे बघा क्वाड्रंट सेकंड, फोकस रिझल्ट्स. आता याच्यामध्ये तुम्ही व्हिजन तुमच्याकडे राहतं, बॅलन्स लाईफ तुम्ही जगतात. त्याच्यानंतर डिसिप्लिन तुमची असते, म्हणजे स्वयंशिस्त तुमच्याकडे असतं, कंट्रोल तुमचा स्वतःवर असतो. आणि फ्यू क्रायसिस असतात, म्हणजे जास्त क्रायसिस तुम्ही त्याच्यामध्ये पडतच नाही त्या भानगडीत. सो बिल्ड रिलेशनशिप थ्रू अ क्वाड्रंट सेकंड. रायटिंग अ मिशन स्टेटमेंट. मिशन स्टेटमेंट काय आहे? तुम्हाला कशासाठी जगायचंय, काय जगायचं ते लिहून ठेवा. लॉंग रेंज प्लॅनिंग करा. हे म्हणजे विभाग सेकंड, क्वाड्रंट सेकंडचा भाग आहे.
एक्झरसाइजिंग अँड प्रिव्हेंटिंग मेंटेनन्स. एक्झरसाइज करा, व्यायाम करा. परत प्रॉपर सगळ्या गोष्टींना मेंटेनन्सला वेळ द्या. आपण इतक्या सगळ्या गोष्टी पळत असतो की आपल्याला कळतच नाही याला मेंटेनन्सची गरज आहे. आणि नंतर मग अर्जंटली कळतं, अरे माझी गाडीच फेल झाली रे. इतके दिवस वाजत होती पण मी काही लक्ष नाही दिलं. आणि आता हे झाले. मग ते काय झालं, अर्जंटही झालं, इम्पॉर्टंट झालं. मग आपला उलट जास्त वेळ त्याच्यामध्ये जातो. प्रिपरेशनला वेळ द्या, लर्निंग न्यू स्किलला वेळ द्या. जसं आयटी क्षेत्रामध्ये तुम्हाला नेहमी अपडेट राहावं लागतं दर 5 वर्षांनी. आता तुम्ही म्हणाल दर 2 वर्षांनी तुम्ही अपडेट होतायत. तसं न्यू स्किल शिकत राहा. जरी तुम्ही आयटी क्षेत्रात नसलात तरी वाचनाची आवड तुम्हाला पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड पाहिजे, नवीन नवीन प्रकारे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करण्याचे स्किल तुम्हाला शिकावं लागेल. तर तुम्ही म्हणाल की नाही का मी फक्त आता लिहूनच करेल, मी फक्त सर्टन लेवललाच मार्केटिंग करेल, तसं नाहीये. तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीने पण मार्केट ओळखता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला न्यू स्किल्स शिकावे लागतील. पुढे एक उदाहरणं फक्त 1-2 सांगतो आणि एक 10 मिनिटाच्या आत थांबतो. शॉपी सेंटर स्टोरीज सांगितलंय. हे शॉपी सेंटरमध्ये काय होतं माहिती आहे का? अ, एक जो ओनर असतो, तो फक्त भाडं मागायला आणि पुढच्याला धमकवायला फक्त ते जात असतो. म्हणजे म्हणजे जिथे त्याला असं वाटतं, की आता 1 तारीख आली, मला रेंट हवंय. मग तेव्हा जाणार आणि लगेच तो रेंट मागणार आणि येऊन येणार. मग यामुळे काय होतं, की जो भाडेकरू असतो, तो खूप टेन्शनमध्ये असतो, की 1 तारखेला लगेच त्याला टेन्शन येतं, की अरे हा आलाच आता, डोक्याला ताण आहे. मग इथे त्यांनी काय केलं, जो ओनर होता तो म्हटला, की "अरे माझं काहीतरी चुकतंय. याच्याने तर आमचं जास्त भांडण पण होतंय. थोडंसं परत टाईमावर पण पैसे मिळत नाहीये आणि सगळंच हे होतंय. आणि आपण फक्त जातोय तर पैसे मागायलाच जातोय." तर मग त्यांनी थोडंसं त्याचं बिहेवियर चेंज केलं आणि जसा तो आधी फक्त एक 5-10 मिनिटं द्यायचा, तर त्याच्यापुढे त्यांनी काय केलं, मुद्दामून तो 1 तारखेला न जाता मध्ये पण जायचा. त्यांच्याशी बोलायचा, "काय चाललंय, काय नाही, तुमचा बिझनेस कसा चाललाय?" मग तो त्या टेनेट्स म्हणजे जे भाडेकरू आहेत, त्यांना आयडिया द्यायचा, की "अरे तुम्ही असं पण करा, माझे रिसोर्सेस आहे, हे पण तुम्ही वापरा." मग असं केल्यामुळे काय झालं, की ते अजून खुलले. त्यांना ते फ्रेंडशिप त्यांची छान झाली. आणि याच्यामुळे काय झालं, की त्यांचा बिझनेस वाढला. आता बिझनेस वाढल्यामुळे यांचं रेट टाईमावर मिळायला लागलं. ओके. मग यांनी त्यांनी सांगितलं, की they invested one third of the time helping tenants, listening, training and consulting, change from policeman to problem solver. म्हणजे आधी फक्त पोलिसमॅन सारखं जायचं आणि पैसे घ्यायचे, तसंपेक्षा तो प्रॉब्लेम सॉल्व्हर झाला. म्हणजे त्यांनी विचार केला छानपैकी, अरे हा प्रॉब्लेम मला सारखा का येतोय, मला प्रत्येक वेळेस अर्जन्सी का करावी लागते, मला सारखं मागे का लागावं लागतंय. मग याचं उत्तर त्याला क्वाड्रंट सेकंडमध्ये सापडलं, की अरे हा मी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, थोडं समजून घेतलं पाहिजे, ह्युमन सायकोलॉजीचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्यातनं त्याला आन्सर कळलं आणि त्यांनी छानपैकी त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. The TNET relationship thrives, sales and leads revenue surge, सेंटर मॅनेजर्स बिकम एनर्जाइज अँड इफेक्टिव्ह. मग इथे त्यांनी म्हटलं की सगळ्याच गोष्टी छान झाल्या. त्याला म्हटलं त्यांनी 80% रिझल्ट कम फ्रॉम 20% ऍक्टिव्हिटी. जसं 80-20 रूल्स आपण जे सांगतो, की हे 20% अशा काही ऍक्टिव्हिटी असतात त्या तुम्हाला 80% रिझल्ट देऊन जातात. तर हे खूप छान होतं. त्यानंतर पुढचं एक 2 स्टोरीज आहे. त्याच्यामध्ये सांगतात सँड्रा, हृदय पडेल ते नको. झोपत. सँड्रा प्लीजिंग नो. आता कसं होतं की आपण नाही म्हणायला शिकत, म्हणजे आपल्याला थोडंसं ऑड वाटतं ना. तर सँड्रा जी होती, तिच्यावर एक प्रोजेक्टची जबाबदारी आली आणि प्रोजेक्टची जबाबदारी आल्यानंतर तिला ते नाही म्हणायचं होतं. पण मग कसं म्हणणार? पण मग मग तिने म्हटलं की ठीक आहे, आता ह्या प्रोजेक्टवर मला काम करायचं आहे, तर मी एक काम करते म्हणे, की माझ्या एका मैत्रिणीला फोन करते आणि तिच्याकडनं विचारते की याच्यावर कसं काम करू, किंवा तू येतेस का काम करायला. मग ती तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि मैत्रिणी इतक्या छानपैकी नाही म्हणते. तर ही मनात म्हणते, अरे असं नाही, मला जरी म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं, माझं हे काम तर वाचलं असतं, म्हणजे मी माझ्या वेगळ्या कामावर काम करू शकले असते. तर तिने किती छान पद्धतीने नाही म्हटलंय बघा तिच्या मैत्रिणीने. सँड्रा कॉल्ड her friend for help, and the friend said, "Sandra, that sounds like a wonderful project. हा प्रोजेक्ट खूप सुंदर वाटतोय. आय अप्रिशिएट युअर इन्व्हायटिंग मी. आणि मला खरंच तुझं कौतुक वाटतं की तुम्हाला बोलवलंस. फॉर अ नंबर ऑफ रिझन्स आय वॉन्ट नॉट बी पार्टिसिपेटिंग माय सेल्फ." असे बरेच कारण आहे की त्यामुळे मी पार्टिसिपेट नाही करू शकत आहे. बट आय वॉन्ट यू टू नो हाऊ मच आय अप्रिशिएट युअर इन्व्हिटेशन. पण मी तुला सांगू नाही शकत की मला इतकं अप्रिशिएट करावंसं वाटतं, इतका आनंद होतो की तुम्हाला बोलवलंस. म्हणजे इनडायरेक्टली काय आलं, ती नाहीच म्हणत होती पण वेगळ्या पद्धतीने म्हटलंय. आणि मग सँड्रा म्हणते की आय विश आय सेड इन दिस वे, ऑर आय सेड दॅट. मी हे माझ्या बॉसला पण बोलू शकली असती तर बरं झालं असतं. तर बऱ्याच वेळेस आपण नाही म्हणू शकत नाही पुढच्याला आणि त्यामुळे आपला बराच वेळ जातो. तर नाही म्हणायला शिका. ते पण कसं,
असं बोलायचं की तुमचं मन, पुढच्याचं मनही दुखलं नाही पाहिजे. ओके, नाही तर तुम्ही मला आता सरांनी नाही सांगितलंय किंवा स्टीफन कवीनी नाही सांगितलंय, मी पटापट नाही म्हणतो, तसं नाही. इनडायरेक्टली तुम्हाला छान पद्धतीने नाही म्हणता आलं पाहिजे. जर येतच नसेल तर मग मी म्हणेल हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल रिटन बाय डेल कार्नेगी, तुम्ही जर वाचलं तर अजून छान पद्धतीने तुम्हाला कळेल. तू पुढची स्टोरी आहे, ती पण मला खूप आवडली. क्रिएटिव्ह रायटर्स. आता आहे ना, एक कवीच आहे, स्टीफनच आहे ना, त्यांनी एक रायटरला अपॉइंट केलेलं असतं की तो सांगतो मी सांगेल ते कामं करायचे. मग तो रायटर म्हणतो ठीक आहे, तुम्ही सांगाल ते मी काम करेल. मग एक दिवस ते सगळी कामं चालू असतात आणि तेवढ्या वेळेमध्ये स्टीफन येतो आणि म्हणतो अरे पटकन ही गोष्ट पटकन टाईप कर बरं, मला ही हवी, तुम्हाला ही ही करून दे पटकन. मग तो रायटर म्हणतो थांबा म्हणे 2 मिनिटं सर. म्हणजे समोर बघा, या बोर्डवर आहे ना म्हणे मी 20 कामं लिहिलेली आहेत. ओके, आणि ही 20 कामं आहे ना, तुम्ही मला या 20 कामांसाठी एक डेडलाईन पण दिली आहे की ह्या डेडलाईन मध्ये ते काम व्हायला पाहिजे. ओके, तर मला एक सांगा, या 20 पैकी असं कुठलं काम आहे जे मी डिले करू ह्या कामासाठी, तर त्यानंतर मी हे करतो. मग तिथे स्टीफन लगेच शॉक झाले की अरे हा, की हे माझं काम याला आता याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे 20 कामं आहे, पण माझा अर्जंट काम याला दिल्यानंतर यातलं कुठलं तरी लेट होणार. म्हणजे किती छान पद्धतीने त्या क्रिएटिव्ह रायटरने सांगितलं की मी करायला तयार आहे तुमचं, पण मग इकडचं मग याला घाई नका करू. तुम्ही म्हणाले हे पण करायचं आणि ते पण करायचं, तर माझ्याकडनं ते काही होणार नाही. कारण हा टाइम जो आहे स्टिप्युलेटेड आहे, तुमच्या समोर मी ते काम करतोय. तर ही स्टोरी मला खूप आवडली की हे 20 कामामधलं कुठलं काम मी डिले करू, मग तुमचं मी हे काम करतो. हे किती छान आहे. तर या पद्धतीने हा सगळा रोल होता. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लॅन करताना आहे ना, क्वाड्रंट सेकंडचा प्लॅन करताना तुम्ही वीकली प्लॅन करा. वीकली शेड्यूल करा. जसं मी म्हटलं, आमचे एक नातेवाईक आहे, ते दर 18 तारखेला फोन करतात. इव्हन मलाच करतात असं नाही, पण त्यांची स्टोरी अशी आहे की त्यांनी असं ठरवलेलं आहे की मी जवळच्या लोकांना, माझ्या नातेवाईकांना दर 18 तारखेला फोन करेल. मग आता ह्या 18 तारखेला मला झाला की पुढच्या 18 तारखेला मग माझ्या बहिणीला, पुढच्या 18 तारखेला मग दुसऱ्या कोणाला तरी. आणि एकतर व्यक्ती असे आहेत की ते महिन्यातनं काय, एकादशी का काय असतं काय माहित नाही मला, एकादशी का चतुर्थी असते, त्या दिवशी ते त्यांच्या जवळच्या कलीला घरी जेवायला बोलवतात. म्हणजे मी स्वतः गेलेलो आहे. तर ते बोलवतात. ते सांगतात की आम्ही असं अननोन, म्हणजे जे आपले ओळखीचे आहेत त्या लोकांना आम्ही घरी जेवायला बोलवतो आणि आम्ही एकत्र जेवतो आणि गप्पा मारतो. ओके, असं महिन्यातनं एकदा करतात ते. त्यामुळे काय होतं, बोलण्याची आदान-प्रदान होते, माणसं कळतात आणि छान पद्धतीने म्हणजे रिलेशन्स बिल्ड होतात आणि बरंच छान वाटतं. एक फॅमिली, आपली भारतीय संस्कृती जोपासली जाते. आता आजकाल तर आपण कोणाच्या घरी जातही नाही. ओके, तर तसं न करता ते त्या पद्धतीने करतात. पण मला इतकं छान वाटलं की ते सगळंच करतात. म्हणजे तो माणूस इतका बिझी आहे की त्याला यायला सगळा वेळ नाहीये. पण व्हेन आय गॉट देअर इन्व्हिटेशन, आय गॉट शॉक. अरे हा माणूस एवढा बिझी, याला हे कसं? तो म्हणजे दिस इज वन ऑफ द टास्क आय हॅव असाइन फॉर माय सेल्फ. म्हणजे त्यांनी किती क्वाड्रंट सेकंडमध्ये किती विचार केला असेल की मला कामं पण करायची, रिलेशन पण सांभाळायचे, सोसायटी पण सांभाळायची, फॅमिली पण सांभाळायची, हेल्थ पण सांभाळायची. म्हणजे असं असलं पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो अरे काय, फक्त मोठा माणूस आहे, मोठा माणूस आहे आणि त्याचा समाजाला काहीच उपयोग नाही. तसं करूनही नाही चालणार. तर त्यांनी बाकी लॉंग टर्म तुमचं ऑर्गनायझेशन ठेवा, लॉंग टर्म प्लॅनिंग ठेवा, असं त्यांनी सांगितलंय. याच्याविषयी आता एवढं नाही बोलत, पण तुम्ही हे समजून घ्या. पुढचं जे मला आवडलंय, ते मी फक्त तुम्हाला सांगतो. ते म्हणजे, एक सेकंड. हा, पुढचा हा मुद्दा आहे डिलिगेशन, प्रोड्युसर वर्सेस मॅनेजर. यातल्या 2 थेरीज आहेत, त्या मला फक्त तुम्हाला आता सांगायच्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ना प्रोड्युसर होऊ नका, तुम्ही मॅनेजर व्हा तुमच्या लाईफमध्ये. मग आता प्रोड्युसर आणि मॅनेजर मधला काय फरक आहे? तर जो प्रोड्युसर जो असतो ना, तो काय करतो? तो प्रोड्युसर इज लाईक अ सेल्फ एम्प्लॉयड. मग सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे काय? तोच सगळे कामं करतो. म्हणजे समजा एखादा शिक्षक आहे, शिकवणार तोच, पेपर चेक करणार तोच, त्याचं काय असेल, तिथे जाणार तोच, म्हणजे सगळ्या गोष्टी तोच करतोय. याला प्रोड्युसर म्हणता येईल. तसंच एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर जॉब लोड करणार तोच, जॉब उतरवणार तोच, जॉब नेऊन देणार तोच, ओके, रॉ मटेरियल घेऊन येणार तोच. मग अशा याच्यामध्ये सगळीकडे तो एंगेज असल्यामुळे काय होतं, आउटपुट कमी मिळतं आणि हे आपल्याला कळत नाही. मग इथे स्टीफन आपल्याला असं सांगतात की असं करण्यापेक्षा यू शुड डिलिगेट युअर थिंग्स. डिलिगेट म्हणजे काय? जबाबदारी द्या, लोकांवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांना जबाबदारी द्या. मग त्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे काही उत्पन्न आहे ते 10x प्लसने वाढेल.
पण यात पण मी खूप वेगळ्या प्रकारची माणसं बघितली. काही विश्वासच ठेवत नाही दुसऱ्यांवर. तर मग माझं काम याला जमेल का? तर इथे सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवायला करा. आणि मला सुद्धा खूप आत्मीयतेने वाटतं की आपण लोकांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. काय जास्तीत जास्त आपल्याला अनुभव मिळतो. पण खूप छान गोष्टी क्रिएट होतात. तर त्यांना आपल्या जबाबदाऱ्या द्या. आणि मी नेहमी असा विचार करत असतो, की समजा टायपिंगचं काम आहे. ओके. तर टायपिंगचं काम मी करू शकतो. पण हे टायपिंगचं काम 10वी पास झालेला मुलगाही करू शकतो. ग्रॅज्युएशन झालेला मुलगाही करू शकतो. आणि मी समजा आज या लेव्हलला आहे, तर मग मी वेगळं काय करू शकतो? तर मी आय कॅन थिंक अबाउट न्यू सोर्सेस. ओके, न्यू आयडियाज. देन व्हाय आय शुड इन्व्हेस्ट माय टाइम इन टायपिंग? ओके, मी टायपिंगसाठी काय वेळ घालायचा? मी त्याच्यावेळी आय विल अपॉइंट समवन. आणि तो टायपिंग करेल, मी वेगळ्या काहीतरी आयडिया करेल. कारण तो आयडिया नाही आणू शकत नवीन, किंवा तो वेगळा विचार नाही करू शकत. द थिंग इज दॅट हाच विचार स्टीफन कवी सांगताय ना, हाच विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, की मी बेस्ट काय करू शकतो. आय विल इन्व्हेस्ट माय मोर टाइम इन फॉर दॅट दॅट थिंग, इन्स्टेड ऑफ द स्मॉल थिंग्स विच अदर्स कॅन डू. ओके, आपण प्रत्येक वेळेस जरा जास्त लोडवोड करतो. अरे, जसं आपल्या घरामध्ये पण आहे, की आपल्याला माहिती आहे, आई असेल किंवा बायको असेल, तर त्यांचं काम परफेक्ट करतायत, तरी आपण नाही असं करूया तसं करूया. आणि मग आपल्यावर जबाबदारी पडल्यावर आपण म्हणतो, अरे उगाच मी हो म्हटलं ना, आता माझाच वेळ जातोय. तर तसं नाही करायचं. आता याच्यामध्ये दोन अप्रोच आहे. जर तुम्ही मॅनेजर झालाच, ओके, तर दोन अप्रोच आहे. त्याच्यामध्ये ना, एक जो मॅनेजर सांगितलाय त्याला सांगितलंय कोफर डिलिगेशन. कोफर डिलिगेशन मध्ये ते काय सांगतायत, की मी माझ्या सबऑर्डिनेटला काहीतरी काम सांगितलं, बरं का. नीट समजून घ्या. मी माझ्या सबऑर्डिनेटला सांगितलं की बाबा हे काम तुला करायचंय. समजा टायपिंगचं काम आहे बाबा, तुला करायचंय. आणि मी काय करतोय बघा तिथे, गो फॉर धिस, गो फॉर दॅट, डू धिस, डू दॅट. आता मी त्याला काम सांगितलंय, अरे बघ असं टाईप कर, तसं टाईप कर. किती पेज झाले तुझे? हा, चल आता मग पुढची ओळ घे. हा, चल आता काय झालं? चल स्पेस दे, चल पुढचं हे कर. टेल मी व्हेन इट डन. हे जर झालं का तुझं? आणि मी त्याला सारखा फॉलोअप घेतोय, सारखं लोडबोड करतोय, आणि त्याला सारखे इन्स्ट्रक्शन्स देतोय. मेथड फोकस. तर याला आपण मेथड फोकस म्हणजे मी पूर्ण त्याच्याकडेच, म्हणजे मी त्याला ज्याकडे काम दिलंय, पण मी त्याच्यावर वॉचच ठेवतोय, की तो कसं करतोय, टायमात करतोय का, जास्त टाइमपास करतोय का, मोबाईल बघतोय का. त्याच्यामुळे काय होतंय, बॉस स्टे रिस्पॉन्सिबल फॉर रिझल्ट. त्यामुळे तो जे पण टाईप करणार आहे त्याला बॉस रिस्पॉन्सिबल असणार आहे. क्रिएट्स बॉटलनेक अँड डिपेंडन्सी. याच्यामुळे काय होतं, बॉटलनेक म्हणजे अशी परिस्थिती की जिथे दोन्ही अडकलेल्या गोष्टी आहेत. ओके, मग म्हणजे जो प्रोडक्शन लाईनमध्ये समजा कोणी काम करत असेल, तर बॉस आला तरच कामं करतात पटपट पटपट पटपट. बॉस गेला तर काहीच काम करत नाही. कारण त्यांना माहिती बॉस खूप खडूस आहे, समोर आला की मला भरपूर काम करावं लागणार आहे. तर ही बॉटलनेक सारखी किंवा डिपेंडन्सीची डिलिगेशन होते. तर असं न करता यू शुड डिलिगेट व्हॉट, द स्टीवर्डशिप मेथड. स्टीवर्डशिप नावाचं डिलिगेशन करायचंय. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, त्याचं म्हणतात फोकस ऑन रिझल्ट, नॉट मेथड. त्यांना सांगून द्यायचं की अरे बाबा तू हे काम करायचंय, चल मला उद्या सकाळपर्यंत दे, बस, आणि तुम्ही निघून जायचंय. gives clear expectation on the outcomes, guidelines and resources and accountability and consequences. तुझ्याकडनं झालं तर म्हणजे झालं तर रिस्पॉन्सिबल तूच आहे, नाही झालं तरी रिस्पॉन्सिबल तूच आहे. त्या माणसाला कळत आहे, साहेबांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, मला सांगितलंय, त्याच्यात जरी माझा पीसी बंद झाला, ओके, मला काही आलं तर मी लगेच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. कारण मला सकाळपर्यंत सरांना द्यायचंय, मी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करेल, मी पुढे जाईल. मला असं वाटतं की कसं टाईप करायचं मला कळतं, मी शिकून घेईल. पण माझ्या बॉसने मला विश्वास ठेवलाय ना, बस संपला विषय, मी हे पूर्ण करेल. त्याला स्टीवर्डशिप डिलिगेशन असं म्हणतात. पर्सन हॅज ओनरशिप, प्रोड्यूस 10x प्लस रिझल्ट. म्हणजे त्याला त्याला काय झालं, की त्याला ओनरशिप मिळाली, की हे सरांनी मला सांगितलं, हे माझं काम आहे. कोणी लुडबुड करायचं नाही, कोणी मला डिस्टर्ब पण करायचं नाही, मी माझ्या छान पद्धतीने करेल. ओके, मला वाटलं चहाचा ब्रेक घ्यायचा, मी चहाचा ब्रेक करेल. मला वाटलं झोपून जायचं, मी झोपून घेईल. पण मला उद्यापर्यंत द्यायचं, मी माझ्या पद्धतीने देईल. मी लेट नाईट काम करेल. ओके. पण त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो म्हणतो, नाही मला आउटपुट द्यायचंय. त्या सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तर या पद्धतीचं डेलिगेशन तुम्ही जर केलं, लोकांवर विश्वास ठेवला, तर तुम्हाला जास्त आउटपुट मिळतं. ओके. तर असे बरेच एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे माझा डे टू डे लाईफमध्ये पण एकदा तुम्ही विश्वास ठेवला ना पुरुषावर, छान पद्धतीने ठेवायचा, आणि होतं. खूप छान पद्धतीने कामं होतात. नुसते कामही नाही होत, तर तुम्हाला उलट जास्त त्याचं आउटपुटही मिळतं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करायला फ्री असतात. आणि तुम्हाला कळूनच जातं की कुठले माणसं कशी आहेत, किती टिकतील, आणि तुम्ही डिसिजन पण घेऊ शकतात. यू नीड टू अट्रॅक्ट दॅट, यू नीड टू अनालाइज दॅट. असं नाही होत की पहिल्या डिलिगेशन मध्ये सगळंच परफेक्ट होईल, काही गोष्टी थोड्या निसबीस होऊ शकतात. पण ती रिक्स, आपण जर इफ यू आर इन अ बिझनेस, तर ती रिक्स तुम्हाला घ्यावी लागेल. आणि इफ यू आर इन अ गव्हर्नमेंट, तर तुम्ही तर बिंदास घेतलीच पाहिजे. ओके, तिथं तर काही प्रॉब्लेमच नाही. यू नीड टू ट्रेन ऑल. ओके. तर असा हा छान चॅप्टर होता.
तर त्यातला एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याच्याविषयी बोलूया आणि मग थांबूया. इन युअर ओन लाईफ राईट नाव, तुमच्या आता स्वतःच्या आयुष्यामध्ये, विच क्वाड्रंट डू यू स्पेंड मोस्ट टाइम इन? व्हॉट वन साइन ऑफ दॅट? मग आता सध्या तुम्ही सगळेजण ऐकलं आता हे लेक्चर, तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये जास्त करून आहात असं तुम्हाला जाणवलं, हे मला फक्त तुम्ही शेअर करायचं. येस. एनिवन्स लाईक टू शेअर? तुम्ही जास्त करून कुठल्या क्वाड्रंट मध्ये असता असं तुम्हाला जाणवतं? 1, 2, 3 का 4? नाही. चुकीचा प्रश्न विचारला का? सगळे 4 मध्ये तर नाहीये ना? बापरे, वेदांत सर म्हणतात की 4 क्वाड्रंट मध्ये आहे असं. चला, म्हणजे रिअलाइज झालं ना, ते महत्वाचं आहे. छान. बरं, बाकी चॅप्टर कसा वाटला? थंब केला तरी चालेल, काही असं हे नाही. चॅप्टर आवडला? बर. टुडे इज व्हेरी युजफुल सेशन सर, नाईस सेशन. खरंच युजफुल होतं, म्हणजे मलाही आवडलं ते. आणि खूप आधी वाचलं होतं, म्हणजे मी 2019ला हे ऐकलं होतं आणि आता ते रिवाईज झालं आणि त्यामुळे सांगू शकलो. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही सगळे जॉईन झालात, त्याच्यानंतर ऐकून घेतलं आणि शनिवार असतानाही जॉईन झाला, त्यामुळे खरंच आभार. चॅप्टर छान होता, चॅप्टर समजला, डेलिगेशन कन्सेप्ट क्लिअर झाली. ग्रेट, ग्रेट. चॅप्टर छान चॅप्टर होता. ग्रेट. अँड थँक्स टू स्टीफन आर कोवे. ओके, त्यांनी इतकं छान पुस्तक लिहिलं आणि ते बहुतेक पहिल्या 10 मध्ये बेस्ट सेलिंग मध्ये. त्यामुळे आपण अजूनही पुढचे खूप छान त्याचे स्टेप्स आहेत, म्हणजे आता 7 पैकी आपले 3 झालेत ना, म्हणजे 5, 6, 7 अजून आहेत, 4 त्याच्या आहेत. तर तेही आपण सोमवारपासून घेऊया पुढे. मी प्रयत्न करेल की सलग घेण्याचा, पण कधी कधी जर झालं माझ्याकडनं समजा थोडंफार मागे पुढे झालं, तेवढं समजून घ्या. तर इथे आपण थांबतोय आणि सगळ्यांचे धन्यवाद. 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 येस.